A few minutes later. आता मी मॅगी करतोय. शेफ बघा आमचा मॅगी करण्याचा. शेफ यश राणे. शेफ यश राणे. सगळं टॅलेंट ह्याच्यामध्ये आहे. जे कोणाला येत नाही ते सगळं यश करतो. म्हणजे कलाकार, शेफ, कलाकार, शेफ आणि अजून भरपूर काय काय त्याच्या अंगात किडे आहेत तसे. बघा मॅगी बघूया आता याच्या आजची आम्हाला टेस्ट. फर्स्ट टाइमच खातो असं. च्या आधी कधी खाल्लं नाही. कधी खाल्लं नाही. हे बघा वेडेपणा म्हणून याला मी कुठे घेऊन जात नाही. हे बघा हे पॅकेट डायरेक्ट टाकलं म्हणून साहिल कधी खायला बघत नाही. असं जबरदस्ती खायला घालणार आहे. आम्ही आता हे बघा आता आम्ही आता ही डिझाईन केली. ही आम्ही त्या दिवशी केली होती पण आता हिला जराशी फिनिशिंग राहिली होती ती आता आम्ही केलेली आहे. हे बघा तुम्हाला सगळं दिसतच असेल. आम्ही 2 वाजल्यापासून करतोय पण खूप अशी मेहनत करावी लागते याच्यासाठी पण. आता हे बघा ही आम्ही केली ती आता नवीन केली आहे. तर आता आम्हाला थोडी भूक लागली म्हणून बघा शेफ मसाले. हे काय बोलतात उरलेले डॉमिनोज मधून आलेले चिली फ्लेक्स आहेत. चिली फ्लेक्स ते आम्ही तर टाकणार आहे याच्यामध्ये. सस्ता आम्ही ते आवडती शेजवान चटणी. ही काय ऍडव्हर्टाईज नाही करते तरी पण जाऊ दे बाबा. शेजवान चटणी बघा उकळी आलेली आहे मॅगीला. उकळी आलेली आहे. त्यांनी बघा अंगापेक्षा भोंगा मोठा घेतलाय. तरी पण ठीक आहे चालतं. बघूया आता पुढे बघा तुम्ही. तुम्हाला पण ते तिन्ही पॅकेट टाकून घ्यायचे मसाल्याचे. जर 3 मॅगी असतील तर टाकायचे 3 पॅकेट. नाहीतर ते मसाला जरा ओव्हरलोड होईल आणि सकाळी बाहेर पडेल. मसाला टाकला की बरोबर फेस आतमध्ये आणणार. काही इश्यू नाही. आणि मॅगी जास्त शिजवायची नाही. 70% फक्त शिजवायची. अर्धी कच्ची राहिली पाहिजे ना. अर्धी कच्ची राहिली नाहीतर मग त्याचं मग खिचडी होईल मॅगीची. बघा तर ती जरा मॅगी आम्ही शिजवायला ठेवतो. शिजलेली आहे. तर जरा थोडी थंड होते मग डिशमध्ये आपण सर्व करू मस्त की. हा सगळा कचरा आहे. कचरा तो उचलायचा असतो नाहीतर मग आई बदड होईल. यशची आई बोलतो. हां माझी आई बदड होईल मला. कारण माझ्याच घरी उपद्याप सुरू आहेत. तिथे काम कमी कचरा जास्त. हां आणि खाणं जास्त होतं. तुम्हाला काय बोलला की फक्त 100 पैकी 100 मधले 70% तुम्ही फक्त शिजवा. तर बघा 100 पैकी 100 शिजवलेलं. चिकट झाले नाही असं माझं आजच झालंय. साईची नजर लागली मॅगीला असा हा बोलतो. एवढ्या सगळ्या तयारीनंतर बघा आमची मॅगी तयार झालेली आहे. सुंदर अशी मॅगी बनवली आहे. टेस्ट करून सांगतो कशी आली. नंबर आहे. मस्तच. आवडली. अप्रतिम. प्रोफेशनल लोक असे बनवतात तशी त्यांनी मॅगी बनवलेली आहे. म्हणजे त्याचा नादच करू नका या मॅगीचा. जर बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो लिंक मध्ये सगळं रेसिपी देईल. काय देईल ते बघा. समजून घ्या मला.